विशाखापट्टणममध्ये गुरुवारी शिक्षिकेनं मारहाण केल्यामुळे एका 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। मारहाणीनंतर लगेचच हा मुलगा शिक्षिकेच्या मांडीवरच कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। मारहाणीच्या धक्क्यामुळे या मुलाला हृदयविकाराचा झटका आला असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। सीसीटीव्हीत शिक्षिका या मुलाचे कपडे काढण्याचा प्रयत्न करताना आणि त्याला मारताना दिसते। हे सगळं काही गृहपाठ न केल्याबद्दल त्या मुलाला लाजवण्यासाठी केलं जात होतं। हा मुलगा रडत असताना शिक्षिकेला थांबण्याचा इशारा करताना दिसतोय। बालरोग तज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत आहेत। डॉक्टर अन्नदाते, हा व्हिडिओ जर आपण बघितला असेल तर हा मुलगा बराच डिस्ट्रेस मध्ये दिसतोय आपल्याला। काय तुमचं प्राथमिक निरीक्षण काय सांगता हा व्हिडिओ पाहून? काय झालं असावं? हा व्हिडिओ बघून काय की बऱ्याच लहान मुलांना हृदयाची काही जन्मजात इश्यूज असतात ज्याच्यामुळे त्यांना स्ट्रेस खाली एरिथमिया म्हणजे हृदयाचे ठोके ज्या प्रकारे पडतात त्याच्यामध्ये रिदम डिस्टर्बन्सेस होऊ शकतात। म्हणजे हृदयाचे ठोके नीट पडत नाहीत असं बऱ्याचदा होऊन अचानक मृत्यू येऊ शकतो। दुसरी एक शक्यता असते या मुलावरती अचानक शिक्षकांनी मारहाण किंवा तो जो स्ट्रेस निर्माण होतो या स्ट्रेसमुळे बऱ्याचदा सिनकपी नावाची एक गोष्ट असते वैद्यकीय लहान मुलांच्या शास्त्रामध्ये, ज्याच्यामुळे अचानक जोरात चक्कर येणं आणि सगळं सर्क्युलेशन थोडंसं कमी होणं। अशा केसेसमध्ये खरं तर मृत्यू हा खूप रेअर असतो, पण तरी ही शक्यता एक असू शकते। तिसरी एक शक्यता आहे ती म्हणजे लहान मुलांमध्ये अचानक झटके जे असतात, आपण जे झटके म्हणतो ते दरवेळेला झटकेच त्यांना आले पाहिजे असं काही नाही। त्याचा असं एकदम स्टिल तो मुलगा होणं आणि तो कोसळणं अशा प्रकारचाही त्रास काही वेळा ऍब्सेन्स सीझर ज्याला आम्ही म्हणतो अशा प्रकारचा त्रास या केसमध्ये संभवू शकतो। पण नक्कीच अचानक स्ट्रेस आल्यामुळे, अचानक खूप ताण आल्यामुळे या मुलाच्या कुठल्या तरी सिस्टमवर खूप त्याचा दुष्परिणाम झाला आणि त्यातून त्याचा अचानक मृत्यू झाला असं हा व्हिडिओ बघून तरी दिसतंय। हे खूप खूप लहान मूल आहे, हे अवघं 6-7 वर्षाचं हे मूल आहे। शिक्षक ज्या पद्धतीने या वयातल्या मुलांशी बिहेव करतात, असं म्हणतात की त्या मुलांची इमोशनल सिस्टीम अजून डेव्हलप होत असते। काय काळजी घ्यावी लागते या वयातल्या मुलांशी त्यांचं बिहेवियरल पॅटर्न लक्षात घेता? काय असतं, सगळ्यात आधी 6-7 वर्षाच्या मुलांमध्ये शाळांमध्ये आता जो बालमानसशास्त्राचे किंवा आमचं इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स ही जी बालरोग तज्ञांची संघटना आहे, तर याचे स्ट्रिक्ट काही मार्गदर्शक तत्व आहेत। त्यात सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की मुलांना कॉर्पोरल पनिशमेंट ज्याला आम्ही म्हणतो, जी आपण एक आता छडी लागे छमछम हे जुन्या काळचं एक त्याचा एक वेगळं ग्लॅमर होतं, पण आता तसं रेकमेंडेशन कुठेही नाहीये। तर कुठलीही अशा प्रकारची शिक्षा ज्याचा मुलावर शारीरिक किंवा मानसिक परिणाम होईल अशी कुठलीही शिक्षा आता शाळांमध्ये खरं तर कायदेशीररित्याही अलाउड नाही आणि विज्ञानाच्या माध्यमातूनही सिद्ध झालंय की अशा शिक्षेचा मनावरती, शरीरावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो। याच्यामध्ये जो शिक्षकांचा रोल असतो सगळ्यात महत्वाचा, की त्या मुलांची बौद्धिक मानसिक कॅपॅसिटी, ती क्षमता ओळखून त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण देणं, ट्रेनिंग देणं, त्यांना समजावून सांगणं। आणि आता लहान मुलांचे समुपदेशक, चाइल्ड काउन्सिलर्स ही बऱ्यापैकी आता उपलब्ध आहेत। तर प्रत्येक शाळेमध्ये असा एक काउन्सिलर, समुपदेशक त्याला अटॅच्ड असावा। मुलांच्या अशा काही समस्या असतील, जर ते अभ्यासात मागे पुढे पडत असतील, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये स्कॉलास्टिक बॅकवर्डनेस म्हणतो, याच्यावर खूप चांगलं काम करता येतं। त्यांना लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणजे त्यांना लिहिणे आणि वाचण्याला काही जन्मजात समस्या आहेत का, जे आपण तारे जमी पर या चित्रपटातही ते सविस्तर दाखवले की त्यांना काही शब्द ते उलटे लिहित आहेत का, काही शब्द ओळखायला त्यांना त्रास होतोय का, याच्यावर सगळीकडे आता शास्त्रशुद्ध उपचार आता उपलब्ध आहेत। त्यासोबतच अतिचंचलता म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर आणि ऑटिझम म्हणजे स्वमग्नता याचं प्रमाणही आता लहान मुलांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे खूप वाढलेलं आहे। तर हा त्रासही या मुलाला आहे का याची चाचपणी करून योग्य तज्ञांकडून, बालमानसोपचार तज्ञांकडून त्याचे उपचार करून घेणं, आई वडिलांशी त्याच्याबद्दल संवाद साधणं हेही गरजेचं आहे। दुर्दैवाने हा मुलगा तर आता या जगात नाहीये, पण त्या वर्गातली इतर मुलं, विशेषतः त्याच्या आजूबाजूला जी 3-4 मुलं आहेत त्यांच्या जवळ समोर ही घडलेली घटना आहे,
त्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य कळलं असेल का? त्यांच्यासाठी हा किती मोठा ट्रॉमा असू शकतो? काय की मृत्यू हा जो कन्सेप्ट असतो तो सहसा मुलांना 8व्या वर्षापासून नीट कळतो. 6व्या वर्षापासून त्यांना जेमतेम कळत असतो की मृत्यू हा कन्सेप्ट नेमका काय असतो. पण आपल्या वर्गातल्या कोणीतरी एक आपला सवंगडी हा आता आपल्यातून कायमचा नाहीसा झालेला आहे, या जगातून नाहीसा झालेला आहे, आता तो आपल्याला परत कधीच भेटणार नाही, ही कल्पना किंवा ही गोष्टच त्याच्या वर्गातल्या त्याच्या आजूबाजूच्या सवंगड्यांसाठी खूपच मानसिकरित्या न झेपणारी आहे. आणि याच्यामुळे त्या मुलांवरही मानसिक परिणाम खूप मोठा होऊ शकतो. आणि त्या मुलांनाही समुपदेशनाची नक्कीच गरज आहे, कारण त्या मुलांवर जो स्ट्रेस येईल त्याचेही मानसिक परिणाम त्यांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये अशा घटनांमुळे नक्कीच दिसू शकतात. बऱ्याच वेळेला काय होतं की या मुलांमध्ये मुलं दिसतात धडधाकट शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, पण काही छुपे आजार त्यांच्यामध्ये असू शकतात ज्याकडे पालकांनी नक्कीच, पण त्यांच्यासोबत दिवसातले जास्तीत जास्त वेळ जे शिक्षक असतात त्यांनीही लक्ष ठेवणं, काही लक्षणं ज्याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं असतं. अशा काही गोष्टी आहेत का ज्या तुम्ही सांगू शकाल पालकांसाठी विशेषतः? लहान मुलांमध्ये आपल्याला असा गैरसमज आहे की डिप्रेशन, एन्झायटी म्हणजे जे नैराश्य किंवा या सगळे आजार हे फक्त मोठ्यांमध्येच असतात, लहान मुलांमध्ये नसतात, हा खूप मोठा गैरसमज आहे. तर लहान मुलं ही काही ज्याला आम्ही रेड फ्लॅग सायन्स म्हणतो, म्हणजे जी रोजच्या त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला सहज लक्षात येतात. तर लहान मुलं जी नख खातात, जी आपण लहान नख खाणारी खूप मुलं बघतो, या मुलांमध्ये किंवा त्याच्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये बदल, त्यांच्या झोपेच्या पॅटर्न मध्ये बदल, त्यांच्या बोलण्यामध्ये बदल, त्याच्यानंतर रात्री अंथरुणामध्ये लहान मुलांनी लघवी करणं वारंवार किंवा रोज, त्यानंतर त्यांना शाळेत जाताना त्यांना भीती वाटणं, शाळेमध्ये जाताना त्यांनी पोटाचं किंवा कुठलं तरी दुखणं काढणं, नियमित अभ्यास करणाऱ्या मुलांनी अभ्यास एकदम थांबवणं, सगळ्यात महत्वाचं लहान मुलांनी खेळायला न जाणं, खेळण्यात त्यांना रस न वाटणं, ही या ज्या गोष्टी असतात या लहान मुलांमध्ये रेड फ्लॅग सायन्स असतात. आणि किंवा झोपेतून डचकून उठणं, ही पण एक खूप महत्वाची त्यांच्यामध्ये साईन असते. आणि मला वाटतं की त्यांच्याशी संवाद खरं तर खूप सोपा असतो, आपण तो खूप कॉम्प्लिकेटेड बनवतो. त्यांना लहान मुलांना तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर शाळेतून आल्या आल्या त्यांना आई वडिलांना खूप काही सांगायचं असतं. दिवसभर शाळेत जे जे घडलंय, तर ते शाळेतून आल्यानंतरचा जो अर्धा पाऊण तास असतो आणि शाळेत जाण्याच्या आधीचा अर्धा पाऊण तास असतो, हे 2 वेळा असतात. आणि रात्री झोपताना तुम्ही बऱ्याचदा निरीक्षण आपण करतो की झोपण्याआधी मुलं त्यांचे जेव्हा झोपण्यासाठी लाईट बंद करतात तेव्हा त्यांच्या मनातल्या एन्झायटीज ते विचार सांगतात. तर मला वाटतं की या 3-4 वेळा असतात तेव्हा मुलांचं ऐकून घेणं, त्यांना काय वाटतंय त्यांना मध्ये कुठेही न थांबवणं, जेव्हा ते सांगत असतात तेव्हा त्यांना प्रश्न न विचारता त्यांचं कंटिन्यू ऐकून घेणं, हे मला वाटतं शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये कुठेही त्यांना बदल वाटला तर बालरोग तज्ञ किंवा बालमानसोपचार तज्ञांची लगेच मदत घेणं हे खूप आवश्यक असतं. डॉक्टर अन्नदाते, खूप खूप धन्यवाद. तुम्ही ही सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल.